तर कोल्हापूरमध्ये एक क्षीरसागर समर्थक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। थेट जाऊयात कोल्हापूरमध्ये। हे दृश्य आपण पाहतोय, कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। क्षीरसागर समर्थक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, मात्र समर्थक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। क्षीरसागर समर्थक हे आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीवरती। समर्थकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। कोल्हापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरच्या वरपे कुटुंब मारहाण प्रकरणी राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर राडा सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय। वरपे कुटुंब मारहाण प्रकरण यापूर्वी घडलं, त्या बाबतीत घडामोडी घडत आहेत आणि त्यातच आता क्षीरसागर समर्थक आक्रमक झाले आहेत। त्यांच्या घराच्या बाहेर, सध्या घराच्या बाहेरची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। कोल्हापुरातील वरपे कुटुंब मारहाण प्रकरणी आता अपडेट येत आहेत। त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात क्षीरसागर यांच्या घराच्या बाहेर सध्या राडा पाहायला मिळतोय। वरपे कुटुंब आणि क्षीरसागर कुटुंब यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला होता। वरपे कुटुंबांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात समर्थकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कोल्हापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरात वरपे कुटुंबाला मारहाण प्रकरणी ही दृश्य आहेत। राजेश क्षीरसागर आणि वरपे कुटुंब यांच्यामध्ये यापूर्वी वाद झाला होता। त्याबाबतीत वरपे कुटुंबांनी नाराजीही व्यक्त केली होती। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर माझ्यासोबत जोडलेले आहेत। सतेज, कोल्हापूरमध्ये वरपे कुटुंब आणि क्षीरसागर कुटुंब यांच्यामध्ये वाद झाला होता, तशी नाराजीही वरपे कुटुंबाने दर्शवली होती। सध्या क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेर नेमका काय राडा सुरू आहे? नक्कीच आपण पाहिलं तर वरपे कुटुंब आणखीन क्षीरसागर कुटुंब यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वादावादी झाली होती आणि या वादावादीच्या पार्श्वभूमीवरती आज वरपे कुटुंबियांनी जी आहे ती तक्रार या ठिकाणी खरं तर अंबादास दानवे यांच्याकडे केली होती की पोलीस यामध्ये कोणतंही लक्ष देत नाही। मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि वरती फक्त आता अंबादास दानवे आहेत ते गेलेले आहेत आणि या ठिकाणी आता जोरदार घोषणाबाजी करत जी अंबादास दानवेंची गाडी आहे ती रोखण्याचा प्रयत्न आहे तो कुठेतरी हे कार्यकर्ते करताना दिसत आहेत। त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये जोरदार जी आपण पाहू शकतो की या ठिकाणी पोलिसांचा किती मोठा बंदोबस्त आहे आणि पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये खूप मोठी बाचाबाची आहे ती सुरू आहे। तर त्या वरपे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अंबादास दानवे हे वरती गेलेले आहेत आणि दुसरीकडे जर पाहिलं तर खाली कार्यकर्ते आहेत क्षीरसागर गटाचे ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले आहेत। त्यामुळे थोडा तणाव आहे तो निर्माण झालेला आहे आणि या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी तर अतिरिक्त पोचपाटा आहे तो दाखल केलेला आहे आणि मोठ्या संख्येनं हे जे कार्यकर्ते आहेत आता आक्रमक झाल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी खरं तर अंबादास दानवेंनी यायची काही गरज नव्हती असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांचा रोष आहे तो या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते जे आहेत अंबादास दानवे यांना कुठेतरी या ठिकाणी भुगताना या ठिकाणी किंवा अनुभवताना या ठिकाणी दिसून येतोय। मात्र या सगळ्या शनिवार पेठेतील या सगळ्या परिसराला आता पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। नक्कीच सदैव पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। लोकशाही मराठीवरती आपण ही दृश्य देखील पाहतोय। राजेश क्षीरसागर यांच्या घराच्या बाहेर मोठा राडा पाहायला मिळतोय। वरपे कुटुंबाची भेट घेण्यासाठी अंबादास दानवे गेले आहेत आणि त्यामुळेच समर्थक आक्रमक झाले अशी माहिती मिळते। याबाबत सविस्तर काय सांगशील? नाही, पुन्हा जर पाहिलं तर वरपे कुटुंब आहेत ते याच इमारतीमध्ये खरं तर वर राहतात आणि त्याच ठिकाणी क्षीरसागर साहेब आहेत ते समोर राहतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता गाडी आहे ती आत गेलेली आहे आणि आता त्या ठिकाणी वरून अंबादास दानवे ते खाली येतील आणि गाडीतून या ठिकाणी बाहेर पडतील। मात्र या ठिकाणी आता पाहिलं तर दुसरीकडे खूप मोठा असा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात केलेला आहे, कारण हे जे पोलीस आहेत आणि शिवाय त्यासोबत इतर कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे एकूणच तणावाची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। याच घराच्या वरती पाहिलं तर आपण
या बिल्डिंगमध्ये वरपे कुटुंबीय आणि क्षीरसागर कुटुंबीय वरती राहतात आणि त्या आमने सामने हे जे घर आहे ते त्यांच्या समोरासमोर आहे. आणि त्या ठिकाणी ह्या बाजूला पाहिलं तर आता ह्यांचे जे कार्यकर्ते आहेत, राजेश क्षीरसागर यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते ते या ठिकाणी आहेत आणि त्यांना जो आहे तो खरं तर कोल्हापूर पोलिसांच्या जी अतिशीघ्र कृती दलाची तुकडी आहे या तुकडीने खरं तर घेरलेलं आहे. त्यांना इकडे दिलं जात नाहीये. तर दुसरीकडे पाहिलं तर अंबादास दानवे ते याच बंगल्यामध्ये दुसऱ्या गेटमधून आज गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता काही वेळातच आहे ते या ठिकाणावरून बाहेर येतील आणि इथून पुढे जे आहे ते त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतील. मात्र अंबादास दानवेंना कोल्हापुरात जो विरोध झालाय तो मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र दिसून येते. नक्कीच सतत याबाबतीत नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात वेळोवेळी आपल्याकडनं ताज्या अपडेट घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. तर राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर राडा सुरू आहे. दानवेंना रोखण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेत. खरं तर वरपे कुटुंबियांच्या भेटीसाठी अंबादास दानवे हे गेल्याच्या नंतर आता क्षीरसागर समर्थक आक्रमक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.